अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय गुळाच्या दशम्या. गहू आणि गव्हाचं पीठ आणि गुळाच्या मऊसूत अशा दशम्या कशा बनवायच्या हे दाखवतोय आपण. तर त्यासाठी बघा मी इथं पाव किलो इथं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गूळ लागणार, तर 1 वाटी भरून म्हणजे 1 कप भरून आपण इथं गूळ घेतलेला आहे. गूळ चिरून घ्यायचा. त्यानंतर इथं 3 चमचे बेसन लागण आपल्याला. इथं आपण जायफळ, थोडीशी सुंठ आणि वेलची कुटून घेतली. चवीनुसार थोडं मीठ लागणार आहे. त्यानंतर थोडंसं तूप पण लागेल, ते पण घेऊया आपण. तर सर्वात आधी आपण इथं कढई तापत ठेवली. कढईमध्ये टाकूया आपण पाणी. तर इथं पाहू शकता 2 पेले भरून म्हणजे 2 वाट्या भरून आपण इथं पाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गूळ आपण टाकलेला आहे किसून. तो गूळ आपला थोडा वितळला की ह्यामध्ये आपण जायफळ, वेलची, सुंठ पावडर टाकून घ्यायची. तो सर्व मी कुटून घेतलेले आहे. ह्याच्यामुळे दशम्या पण सुंदर लागतात, टेस्ट चांगली लागते. तर जायफळ हे आवर्जून घाला तुम्ही. ज्यावेळी गुळाचा पदार्थ करतो त्यावेळेस जायफळ आवर्जून वापरायचं. त्यानंतर किंचित असं चवीनुसार थोडंसं मीठ पण घालूया. आता सर्व आधण छान आपल्याला उकळून घ्यायचंय. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप टाकूया, म्हणजे आपल्या ज्या गुळाच्या दशम्या आहेत त्या मऊसूत होतील. त्यानंतर एका परातीमध्ये आपण इथं मोठा कटोरा बनवून मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. साधारण बघा गव्हाचं पीठ मी 3 वाट्या घेतलेले आहे. त्यानंतर आता आपण हे उकळलेलं आधण आहे ते थोडं थोडं टाकून आपल्याला हे मळून घ्यायचंय. गरम असतानाच आपल्याला हे पाणी पिठात घालून घ्यायचं, म्हणजे आपल्या दशम्या आहेत त्या कडक पण होणार नाहीत. सुंदर मऊसूत अशा ह्या दशम्या आपल्या तयार होतील. तर सुरुवातीला चमच्याने बघा तुम्ही व्यवस्थित असं पीठ मिक्स करा. तर जसं पाणी बसेल तसं आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहे. त्यानंतर बेसन राहिलं होतं बाजूला आपलं, तर 3 चमचे मी बेसन पण टाकलेलं आहे. बेसन टाकल्यामुळे आपल्या ज्या गुळाच्या दशम्या आहेत त्या खुसखुशीत लागतील. इथं पाहू शकता तुम्ही. आता व्यवस्थित असं आधण आपल्याला एकसारखं इथं पिठामध्ये छान ओतून घ्यायचे. जसं लागेल तसं ओतायचं, कारण एकदम ओतायचं नाहीये. तर एवढ्या आधणातनं मी थोडं आधण आता किंचित असं बाजूला ठेवलेलं आहे, कारण की जास्त पीठ आपलं पातळ पण व्हायला नको. आणि इथं पाहू शकता तुम्ही छान असा आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता हाताला चांगलं तेल तूप लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हा पिठाचा गोळा चांगला मऊसूत मळून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पीठ छान आपल्याला मळून घ्यायचंय. जेवढं तुम्ही पीठ छान मळून घेता तेवढा एकदम मऊसूत आपला पिठाचा गोळा तयार होईल आणि दशम्या पण एकदम छान होतील. तर पीठ मळून झालेलं आहे. आता इथं पाहू शकता. आता लगेच एक 5 मिनिटामध्ये आपण लगेचच ह्या दशम्या लाटायला घेणार आहे. तर साधारण एवढ्या पिठामध्ये आपल्या 10 दशम्या तयार होतील. छोट्या छोट्या आकाराचे आपण बनवणार आहे. तर पुन्हा एकदा बघा पीठ मी पळपटावर चांगलं मळून घेते. आणि ज्या आकाराच्या दशम्या बनवायच्या तेवढे इथं आपण पिठाचे गोळे काढून घेऊया. तर मध्यम आकाराच्याच आपण दशम्या बनवणार आहे, त्यामुळे मीडियम साईजचे असे आपण इथं उंडे तयार करून घेऊया. तर सध्या आपण इथं 5 ते 6 दशम्या बनवणार आहे. अशा पद्धतीने आपण थोडंसं पीठ लावून पण घेऊ शकतो. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही लाटताना पीठ पण नाही लावलं तरी चालेल. आणि आतल्या साईडने छान तेल लावून घेऊया.
आणि 4 घडीची आपल्याला ही सुंदर अशी दशमी लाटून घ्यायची. तर जास्त पातळ पण लाटायची नाही, अगदी थोडी जाडसर असेल तरी चालू शकते. म्हणजे एकदम मऊसूत आणि चांगली व्यवस्थित अशी 4 ते 5 दिवस राहू शकते. अशा पद्धतीने बघा मी ही मस्त दशमी लाटून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने छान अशी बघा थोडीशी अशी जाडसर अशी आपण ही दशमी लाटून घेतली. आता तवा तापलेला आहे आपला, तव्यावर आपण इथं दशमी टाकून घेतलेली आहे. तर तवा आधी आपण तापून घेतला, नंतर थोडा गॅस कमी केलेला आहे आणि इथं पाहू शकता सुंदर अशी खालच्या साईडने आपली पहिली दशमी छान अशी बघा तयार झालेली आहे आणि मस्त अशी फुगू पण लागलेली आहे. आता यावरून तुमच्या आवडीने तेल तूप तुम्ही लावू शकता, पण शक्यतो तुम्ही इथं तूपच लावा, म्हणजे चवीला दशम्या छान लागतात. तर अशा पद्धतीने बघा पहिली दशमी आपली सुंदर अशी तयार झाली. व्यवस्थित अशी छान आपण हिला भाजून घेतलेली आहे. आता दुसरी आपण अशाच पद्धतीने तयार करून घेतोय. तर अशा पद्धतीने जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही अशा ह्या छान अशा दशम्या लाटून घेऊ शकता. तर दुसरी दशमी आपली छान अशी लाटून झालेली. आता आपण लगेचच तव्यावर टाकून घेणार आहे. लाटताना फक्त मध्ये न लाटता आपण साईडने दशमी लाटायची, म्हणजे व्यवस्थित अशी ही फुगली पण जाते आणि मधला भाग हा सुंदर असा मऊसूत होतो. तर ह्याला आता आपण तेल तूप लावून घेऊया. तर अशा पद्धतीने आपली दुसरी दशमी छान लाटून झालेली आहे आणि ह्याच पद्धतीने आपण अजून 2-4 दशम्या आता लाटून घेणार आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही आता सर्व आपल्या दशम्या लाटून झालेल्या आहेत. साधारण मी इथं 5 ते 6 दशम्या तयार केल्यात आणि खूप सुंदर मऊसूत अशा झालेल्या आहेत. इथं पाहू शकता. अगदी तुम्ही ह्याला 5 ते 6 दिवस जरी ठेवल्या, एखाद्या प्रवासामध्ये तरी नेल्या, तरी त्या अशाच्या अशा राहणाऱ्या दशम्या आपण आज बनवलेल्या आहेत. इथं पाहू शकता. खूप सुंदर अशा दशम्या तयार झालेल्या आहेत आपल्या. आणि अशा पद्धतीने सुंदर अशा दशम्या तुम्ही प्रवासात नेण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी, घरी मुलांना डब्यात देण्यासाठी बनवा. सुंदर होतात आणि अशा जर पद्धतीने केल्या तर त्या छान अशा मऊसूत पण राहतात. सोबत आपण ह्याच्यात दूध घेतलेलं आहे किंवा नुसती तुम्ही चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता. चवीला एकदम छान होती. आणि जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.